शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत म्हणजेच एनडीएमध्ये जाणार आणि त्यानंतर जयंत पाटील महाराष्ट्राचे नवे अर्थमंत्री होणार या चर्चांनी सध्या राज्याच्या राजकारणात चांगलंच वातावरण तापवलंय। जयंत पाटील यांनी स्वतः या चर्चांचं खंडन केलं असलं तरी राजकीय वर्तुळातल्या चर्चांना काही पूर्णविराम मिळालेला नाही, कारण या चर्चांना खतपाणी घालत आहेत काही महत्त्वाच्या गाठीभेटी। 14 जुलैच्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील जवळपास एकाच वेळेत पोहोचले। त्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी 16 जुलैला जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली। या सलग भेटींमुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलत असल्याच्या चर्चांना वेग आलाय। याच पार्श्वभूमीवर आता असा दावा केला जातोय की जर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आली तर जयंत पाटील यांच्याकडे राज्याचं अर्थ खातं सोपवलं जाऊ शकतं। पण नेमकं अर्थ खातंच का? प्रत्येक वेळी जयंत पाटील आणि अर्थमंत्री पदाचं समीकरण का चर्चेत येतं? या चर्चेमागे काही ठोस राजकीय गणित आहे की हा केवळ राजकीय तर्क आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी हे समीकरण खरंच जुळून येणार का? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती। आधी पाहूयात शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार अशी चर्चा का सुरू आहे। तर याचं उत्तर म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारला शरद पवारांच्या 8 लोकसभा खासदार आणि एका राज्यसभा खासदाराची मदत लागणार आहे। दरम्यान भाजपच्या रखडलेल्या या विधेयकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 50% जागा वाढीच्या फॉर्म्युल्यावर विचार होऊ शकतो असं कळवलं आहे। यासोबतच या विधेयकावर इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांचं मत वळलेलंही जाऊ शकतं असे संकेत मिळत आहेत। म्हणून भाजप राष्ट्रवादीला जवळ करतोय, पण त्याआधी भाजपकडून स्वतंत्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एनडीएमध्ये सोबत घेण्यापेक्षा एकत्र राष्ट्रवादीलाच प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं, दोन्ही पक्षांचं विलीनीकरण व्हावं, त्यानंतर एनडीएमध्ये सहभागी होता येईल अशी भाजपने स्पष्ट केलं आहे। म्हणजेच विलीनीकरण झालं तरच एक मंत्रिपद दिलं जाईल अशी चर्चा होत आहे। या सगळ्या चर्चांच्या दरम्यान शरद पवारांचं विधिमंडळात एकनाथ शिंदेंच्या दालनात जाणं, त्यानंतर वर्षावर मुख्यमंत्री तटकरे आणि पटेलांसोबत जयंत पाटलांचं तिथे एकाच वेळी असणं आणि हे सगळं झाल्यावर पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणं, यामुळे काही मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचे अंदाज लावले जातात। पण मावियातल्या पक्षांनी या शक्यता फेटाळल्या आहेत। पण राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट हा योगायोग नक्कीच नव्हता असं मत व्यक्त केलंय। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जे काही राजकीय भूकंप अनुभवलेत त्यांची कोणी कल्पनाही केली नाही अशा युत्या, आघाड्या, पक्षप्रवेश बघितलेत। त्यामुळे ज्या गोष्टीची आधी फक्त कुजबूज असते, काही महिन्यांनी, वर्षांनी ती हमखास होते असा एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय। त्यामुळे राष्ट्रवादी विलीनीकरण, शरद पवारांच्या एनडीए सोबत होत असलेल्या कथित चर्चा, जयंत पाटलांच्या भेटी हे सगळं पाहिल्यास चर्चेत असलेलं आणि फडणवीसांनी स्वतःकडे राखून ठेवलेलं अर्थमंत्रीपद हे जयंत पाटलांना दिलं जाऊ शकतं। जयंत पाटलांची भेट या संदर्भातच होती असं आता वाटतंय। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडे असलेले अर्थमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवून घेतलंय। हे मंत्रीपद दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जयंत पाटील यांना देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय। अर्थमंत्रीपदाच्या प्रश्नावर जयंत पाटलांना प्रश्न विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, खाते वाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार असतो। अर्थमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवत असतात असं सूचक वक्तव्य केलंय। पण अर्थमंत्री म्हणून इतर नेत्यांची नावं समोर न येता जयंत पाटलांचंच नाव समोर का येतंय? जयंत पाटलांनी दीर्घकाळ अर्थमंत्रीपद सांभाळलं आहे। 1999 ते 2008 पर्यंत म्हणजे जवळपास 9-10 वर्ष त्यांनी महाराष्ट्राचं अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे। त्यांच्या नावे आणखी एक रेकॉर्ड आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे सर्वात तरुण अर्थमंत्री होते। वयाच्या 39व्या वर्षी ते खातं सांभाळत होते। वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला होता। आणखीन एक म्हणजे त्यांनी सलग 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्याचा विक्रम केलाय। त्यांच्यानंतर अजित पवारांनी तो रेकॉर्ड मोडला, त्यांनी 11 वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय।
असो, जयंत पाटलांना अर्थमंत्री म्हणून दांडगा अनुभव मिळालाय. त्यांनी राज्याचं अर्थ खातं हातात घेतलं तेव्हा 1999 मध्ये राज्याची आर्थिक स्थिती बिकट होती. राज्यावर मोठं कर्ज होतं, कमिशनचा भार, MSCB, एरॉन सारखे मुद्दे निर्माण झाले होते. जादा पदे रद्द करणे, वेतन, पेन्शन आणि व्याजाचा एकूण खर्च 75% वरून सुमारे 60% पर्यंत आणणे, सेल्स टॅक्स ऐवजी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच वॅट सादर करण्याचं, तसेच अनेक बजेटमध्ये शेती, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याचं काम त्यांनी केलंय. राज्यावर असलेलं उच्च व्याजदराचं जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेतलं. एकंदरीतच आर्थिक संकटात असलेल्या राज्याच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचं आणि राज्याच्या बजेटमध्ये वित्तीय शिस्त आणण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळाली. लोक अजूनही त्यांना माजी अर्थमंत्री म्हणून ओळखतात, कारण त्यांचा हा काळ प्रभावी मानला जातो. आर्थिक बाबतीत विश्वासार्ह चेहरा म्हणून जयंत पाटलांना मानलं जातं. आता विरोधी बाकावर असूनही त्यांचं राज्याच्या आर्थिक घडामोडींवर बारकाईने लक्ष असतं. विधानसभेत अर्थसंकल्प, कर्ज, शेतकरी कर्जमाफी, विकास दर, लाडकी बहीण योजना यावर नियमितपणे तीव्र टीका करतात. त्यामुळे मीडिया आणि राजकीय वर्तुळात जेव्हा जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत येतात तेव्हा त्यांच्या नावापुढे माजी अर्थमंत्री लावायला विसर पडत नाही. राष्ट्रवादीमधून अजित पवारांच्याही अर्थखात्याची चर्चा होते, पण जयंत पाटील यांचा अनुभव निश्चितच वेगळा आणि मोठा आहे. थोडक्यात जयंत पाटील हे अर्थव्यवस्थेचे एक्सपर्ट आहेत. इतर नेत्यांपेक्षा त्यांची क्रेडिबिलिटी अर्थक्षेत्रात जास्त मानली जाते. त्या दमाचा चेहरा एक अजित पवार होते आणि दुसरे जयंत पाटील. तिसरं नाव अजून तरी राष्ट्रवादीत नाहीये. फडणवीसांनी देखील अजित पवारांच्या जाण्यानंतर अर्थ खातं स्वतःच्या ताब्यात ठेवलंय. महायुती सरकारमध्ये अर्थ खात्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावा केला जात असला तरीही कॅलिबर असलेल्या अनुभवी व्यक्तीलाच फडणवीस हे खातं सोपवतील असं मानलं जातंय. एकूणच पाहिलं तर सध्या सुरू असलेल्या चर्चा या राजकीय घडामोडी, गाठीभेटी आणि पडद्यामागच्या हालचालींवर आधारित आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी खरंच NDAमध्ये जाणार का? दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? आणि त्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी येणार का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. मात्र एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा अर्थ खात्याची चर्चा होते तेव्हा जयंत पाटील यांचं नाव आपोआप समोर येतं. कारण या खात्याचा त्यांना असलेला प्रदीर्घ अनुभव, आर्थिक शिस्तीची त्यांची प्रतिमा आणि राज्याच्या अर्थकारणावर असलेली त्यांची पकड, त्यामुळेच आजही अर्थमंत्री म्हणजेच जयंत पाटील हे समीकरण राजकीय वर्तुळात कायम चर्चेत राहिलंय. आता या सर्व चर्चांमधून खरंच काही मोठी राजकीय घडामोड घडते का? शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येते का? जयंत पाटील पुन्हा अर्थमंत्री होतात का? की हे सगळं फक्त राजकीय तर्क ठरतात? याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेल. तुमच्या मते जयंत पाटील यांना पुन्हा महाराष्ट्राचं अर्थ खातं मिळायला हवंय का? आणि शरद पवारांची राष्ट्रवादी NDAमध्ये गेली तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.